समाचार अब तक, सत्य का साहस। आदिवासी गोंड गोवारी जमातीचे 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे। त्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आले। तर 26 जानेवारीपासून आम्ही आंदोलन करत आहोत, तरी सरकारने अजून आमची दखल घेतली नाही। सुप्रीम कोर्टाने 18 डिसेंबर रोजी दिलेला जो निर्णय आहे त्यामध्ये वाघोबा, नागोबा, ढाल पूजा ही आमची संस्कृती आहे, या संस्कृतीचं पालन करण्यात यावं। मात्र 1985 च्या GR मध्ये आमची संस्कृती गंगा यमुना जमुना दाखवण्यात आली आहे, याला आमचा विरोध आहे। शासनाने 1 जानेवारी रोजी अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही। आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। माझं नाव अरुणा चचाने। आम्ही गेल्या 11 दिवस झालेले आहे इथे उपोषणाला बसलेले पोरं, त्यांच्या पोटामध्ये एवढंसही अन्न नाही आहे। पोरांची जे हालत तुम्ही आज पाहता, एकही लोक शासनाचा प्रतिनिधी इथे आलेला नाही आहे। त्यासाठी हा रोष आहे इथे रस्त्यावर रोखून आम्हाला हे शेवटची भूमिका घ्यावी लागली आहे आम्हाला सर। आजही शासनाचा प्रतिनिधी एकही आला नाही। जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी येणार नाही तोपर्यंत हे जे थांबलेले लोक आहे इथून हटणार नाही, हे नक्की ठरलेलं आहे आमचं। त्याच्या संख्येत आहे सर, लाखोच्या संख्येत अंदाज सांगू नाही शकणार आम्ही, इतके लोक आलेले आहे। अधिवेशनामध्ये नेला होता त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आदिवासी मंत्री त्यांनी सांगितलं होतं 15 दिवसात परिपत्र काढतो, तरी सुद्धा यांनी परिपत्र काढलं नाही। यावरून हे लक्षात येते की हे आम्हाला देण्याच्या मानसिकतेत नाही, म्हणून आम्ही ही टोकाची भूमिका घेतली आहे। माझे 114 शहीद झाल्यानंतर सुद्धा माझे 3 मुलं आज उपोषणाला बसलेले आहे। ते आज 10वा दिवस आहे, परंतु शासनाचा प्रशासनाचा कोणताही व्यक्ती इथे आलेला भेट द्यायला आलेला नाही। निदान ते तपासणी सुद्धा करायला जोपर्यंत आम्ही फोन करत नव्हतो तोपर्यंत ते येत नव्हते। 26 तारखेपासून आम्ही आमच्या महिला त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की गोंडाची उपजमात ही गवारी आहे, गोवारी ढाल पूजा करतात, वाघोबाची पूजा करतात, नागोबाची पूजा करतात, तरी सुद्धा ही सरकार आमच्याकडे दुर्लक्ष देत नाही। परंतु आम्ही आज या सरकारचे डोळे उघडण्याकरिता ही आंधळी बहिरी सरकार आहे, यांना आम्ही आज दाखवून द्यायला आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोंड गवारी समाज किती आहे। म्हणून माझ्या 114 शहीद झाले, 105 शहीद झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनत, माझे 114 शहीद झाले, तरी ही सरकार झोपलेली आहे। या झोपलेल्या सरकारला आम्ही जागे करण्याकरता इथे आलेलो आहे। जर यांनी आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर येत्या 24 मध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही आमच्या औकात दाखवून देऊ। संख्या में अगर सरकार गोवारी समाज के हमारे से बात नहीं करती है तो आज रात को भी यही बैठेंगे, यही खाना खाएंगे, यही सोएंगे। समाचार अब तक साठी रिंकू पांतावणे, नागपूर।